ना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर असे डिझायनर पायपुसणे अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. त्यासाठी तर बघा मी 6.5 इंचचा आपल्याला चौकोन कट करून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने बघा जुन्या गाऊनचे असे आपण 4 चौकोन येलो कलरचे आणि असे ब्ल्यू कलरचे बघा असे 4 एकूण आपण 8 चौकोन कट करून घेतलेले आहेत. असे मध्य सेंटरमधून आपण बघा या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. त्रिकोण असे दोन्ही पण याचे एकावरती एक ठेवून व्यवस्थित. आता या पद्धतीने बघा मी कट करून घेतले आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल किती छान डिझाईन तयार होते आपली. आता एक आपल्याला पिवळ्या कलरचा आणि एक ब्ल्यू कलरचा बघा आहेत ना, तो कापड घ्यायचा आहे. असं एकावरती एक ठेवायचा आहे. मध्यभागी सेंटरला शिलाई मारून आपल्याला पुन्हा जसं चौकोन आहे तसा तयार होईल. फक्त आपला 2 कलरचा तयार होईल. बघा तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता. असेच आपल्याला सर्व चौकोन तयार करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. तुमच्या असे लहान लहान जर तुकडे असेल ना, तुम्ही त्याचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकते. कुठले पण 2 कलरचे कापड घेऊन ना या ठिकाणी तुम्ही जुन्या साडी असेल ना त्याचा वापर बेससाठी करू शकता. जुन्या साडीचा किंवा पॅन्टीचा वगैरे शर्टचा वगैरे जे जुने कपडे असेल त्याचा वापर तुम्ही या पायपुसणीमध्ये करू शकता. तर आता मी सर्व चौकोन असे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा आपले सर्व चौकोन तयार करून झाले आहेत. या पद्धतीने आपण ठेवायचे आहेत. बघा असे ठेवून घ्यायचे आहेत. बघा तुम्हाला दाखवते तर व्यवस्थित ओपन करायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता याला. बघा तुम्ही एक तर ब्ल्यू कलरचा आतच्या साईडने घेऊ शकता किंवा येलो कलरचा बाजूच्या साईडने घेऊ शकता. अशी पण करू शकता. जसं आपल्याला कलर कॉम्बिनेशन पाहिजे ना त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. इथं मी येलो कलरचा कापड आहे तो बघा आजच्या साईडने ठेवणार आहे. व्यवस्थित असे पकडायचे आहे. जॉईंट करून घ्यायचे आहे 2 चौकोन एकमेकांना. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता हे सुद्धा एकावरती एक ठेवायचे आहेत बघा असे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. जसा आता आपण हा बनवला हा एक चौकोन तसा दुसरा सुद्धा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. बघा किती सुंदर दिसत आहे. याचे तुम्ही कुशन कवर सुद्धा बनवू शकता सुंदर असे डिझाईन वाले. बघा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे दुसरा सुद्धा. खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. बघा इथं परत आपण तसेच एकावरती एक ठेवून जॉईंट करून घेणार आहोत. दुसरा पण एक मोठा असा साईजचा आपला चौकोन तयार होतो. दोन्ही पण चौकोन आपल्याला परत जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे बघा आता दोन्ही पण तयार झाले आहेत. एकावरती एक ठेवायचे, सरळ शिलाई मारून घ्यायची. छोटासा व्हिडिओ आहे पण खूप सुंदर डिझाईन तयार होते. नक्की ट्राय करून बघा. बघा किती मोठा साईजचा आपलं बघा लहान लहान तुकड्यापासून एवढं मोठं कापड तयार झालं आहे.
आता या ठिकाणी एखादी कुठल्याही जुन्या साडीचं कापड घ्यायचं, इथं 3-4 फोल्ड करायचं, म्हणजे आपल्या थिकनेसनुसार तुम्हाला आवडेल त्या साईजचं. या ठिकाणी बघा मी साईडने थोडंसं 1-1 इंच अंतर आपण जास्त सोडून द्यायचं आहे, आपण तेच फोल्ड करणार आहोत. या ठिकाणी एक्स्ट्रा पायपिंगचं कापड न वापरता. तर आता कडेकडे आपण शिलाई देऊन घेऊ आणि कडेकडेने सुद्धा फोल्ड करून तयार करून घेऊ. तर तुम्हाला हा पायपुसचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा किती मोठ्या साईजची पायपुसणी आपली तयार झाली आहेत. धन्यवाद.